हा फुटली फुटली फुटली. वा मस्त. कौस्तुभनी काय ठेवलं नाही बघा. बघा हा गोल आहे. गोल म्हणजे काय माहिती तो. नमस्कार मंडळी, छायाद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी हा झालोय मारमध्ये. गावी आलोय घरी आणि चाललोय आमच्या गावच्या देवळाकडं. आमच्या जिल्हा परिषद शाळा मारळ, केंद्र शाळा मारळ, त्यांच्या मारळच्या मुलांचं वनभोजन आहे. तर त्यासाठी चालू आहे. वनभोजन अर्थात त्या नावातच सगळा अर्थ लपलेला आहे. वनभोजन. वनभोजन म्हणजे जंगलात वनात असलेलं, रानात असलेलं भोजन. तर त्यासाठी चालू आहे वनभोजनला. आम्ही पूर्वी लहानपणी पण तिकडेच जायचे, पण बघूया त्याच ठिकाणी आहे काय वनभोजन. तर तिकडं चाललो आहे मी. माझ्यासोबत वीर आला आहे. वीर आला आहे माझ्यासोबत आणि संदीपसुद्धा मुंबईवरून आला आहे. तर संदीप पण भेटला आहे, त्यामुळे संदीप पण आमच्यासोबत आहे. चल जागा ना चढाव. इकडं खोदकाम चालू आहे रस्त्याचं. थोडंसं चढाव जास्त आहे, तो चढाव काढण्याचं काम चालू आहे इकडे. जो पहिला रस्ता होता ना तो एकदम उंच होता. चढाव एवढा जबरदस्त होता, गाडी चढायची नाही. केव्हा केव्हा माझी ॲक्टिवासुद्धा वर चढत नव्हती. एवढा डेंजर. आता चढताना सुद्धा कसा धाप लागला आहे तो का. एवढं पाण्याची टाकी घेऊन चाललेत. दमलास होय? सवय नाही ना अशी चालायची, होय ना? दमाला होत आहे. इथून बघा मंडळी वरचा चढाव केवढा मोठा आहे. तो किती उंचावरती आहे बघा चढाव. मी किती खाली उभा आहे. एकदम डेंजर आहे. चढताना काय वाटत नाही, पण जेव्हा टू व्हीलर ॲक्टिवा वरून आणायची असते ना, बाप रे उदास होते, उदास एकदम. तर म्हणजे पोचलो आहे आम्ही. गावचं जे देऊळ आहे त्या भागामध्ये तिथे पोचलो आहे. समोर गावचं देऊळ आहे. हा संपूर्ण सह्याद्री पर्वत आहे. तिथे समोर श्री क्षेत्र मार्लेश्वर आणि तिथे समोर लिंगाचा डोंगर आहे. ही गंगेची आड बोलतो त्याला, गंगेची आड. तिकडे पुढं गंगा, ही गंगेची आड. आणि मुलं तिकडे खेळत आहेत बघा, सर्व क्रिकेट खेळत आहेत मुलं. महिला मंडळीसुद्धा आलेत. आमच्या गावातले काय महिला मंडळीसुद्धा आले आहेत. भाकरी खातात वाटतं सकाळ सकाळ. मुलं तिकडे खेळत आहेत मंदिराच्या समोर. मला वाटतं इथंच जेवण बनवत आहेत. पूर्वी आमचं तिकडं असायचं जेवण, त्या रानाच्या इथे. अरे वा, न्यारी चालली वाटतं. इकडे न्यारी करायला बसल्यात सर्व. म्हणजे ह्या मुलांसोबत आलेले आहेत सर्व. हे पालक वर्ग आहेत सर्व. मग हाय काय भाकरी? हां नाही खावा. हां मग जेवण कुठं बनवत आहेत? जेवण कुठं बनवत आहे? इथंच देवळातच बनवत आहेत. हां तुम्ही काय करताय रे? खेळताय बॅडमिंटन. तिकडे क्रिकेट पण खेळत आहेत मुलं. तेव्हा फिल्डिंग सजवत आहेत. आणि शिक्षक वर्गसुद्धा आहेत त्यांच्यासोबत. तेव्हा स्वतः कीपर राहिलेत वाटतं शिक्षक. मुलीसुद्धा इकडे खेळत आहेत. चला बघूया. आमच्या गावचे सुनीलजी सरपरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमच्या शाळेचे सुनीलजी सरपरे. आणि आमचे मारगावचे शाखा प्रमुख सुद्धा आहेत ते. हा कोण आहे रे? कार्टून. कसं आहे मंडळी, जरा तिकडं पाण्याची सोय आहे इथे, परंतु पाणी ना ते संपलं. त्याच्यामुळं मायानं काय केलं, टेम्पो घेऊन गेला आहे माया गोरले आणि पाणी भरून घेऊन आला आहे. आणि ते आता ही मुलं आहेत ना, ते पाणी भरतात. पायपानं पाणी भरलं जातं. अरे हाय, कसा आहेस? मग तू कसा आहेस? हे सगळे पाणी भरतात बघा. हां काय बरे आहेत ना? इकडं काय चालू आहे? मुलं खेळत आहेत. आणि इथं जेवणसुद्धा बनवायचं काम चालू आहे बघा महिला मंडळीकडून.
बेबी हाय बघा आपले सबस्क्रायबर मार्लेश्वरला भेटली होती ती बेबी आमच्या गावातली. मग काय कसं चाललंय काय बरे आहेस ना की तू पण? हा 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 डाळ उकडून झाली आता भात झालाय. हा हा पण आज बुधवार होता आज. तू बरी आहेस ना? म्हणजे चला आपण दर्शन घेऊया. संदीप नारळ कुठं आहे? नारळ वहिनी चला मंडळी दर्शन घेऊया. आतमध्ये देवळाचं काम चालू आहे बघा. इकडं भाजी होते वाटतं. इकडे सगळं बरे आहे ना. बाई सुद्धा आहेत बघा. शिंदेबाई आमच्या जिल्हा परिषद महाराज शाळेच्या मुख्याध्यापिका. तिकडे बाई तुमचं नाव? सावंतबाई. इकडे चालू आहे सगळं. काय चालू आहे इकडे? कोशिंबीर बनवायचं होय ना? हे बघा आमच्या सुईची आई सुद्धा म्हणजे आमच्या गावच्या सरपंच मॅडम आमच्या मंगलाई. चालू आहे कोशिंबीरची तयारी. कोशिंबीरची चालू आहे इकडं. का बरी आहे ना? काय बनवत आहे? काय चालू आहे? भाजी. इकडं भाजी चालू आहे. चला दर्शन घेऊया आपण. हा वीर बस तिथं खाली. तर म्हणजे दर्शन घेऊन झालंय. आता बघूया मुलं काय काय खेळतात तिकडं बाजूला मैदानावरती. तर ते बघूया जरा त्यांचे मैदानी खेळ सुद्धा बघूया. ते वनातले खेळ म्हणजे आपलं वनभोजन आहे ना त्यामुळे ते वनातले खेळ म्हणता येईल. ते खेळ बघूया मुलांचे सुद्धा. त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक वर्ग आहेत पण नवीन शिक्षक आमच्या ओळखीचे नाहीत. नाव कसं? सावंत गुरुजी. सावंत गुरुजी. गाव तुमचं? अंबावली. आंबवली. आपले हे आंबवली इथले संगमेश्वर आंबवली. ओके म्हणजे आमच्या संगमेश्वर तालुक्यातलेच आहेत. तर म्हणजे हा पूर्ण सह्याद्रीचा पर्वत आहे. तिकडे तो मार्लेश्वरचा डोंगर तिकडे जो दिसतो ना आतमध्ये असा गाभारा गेल्यासारखं तिकडे मार्लेश्वर आहे. समोर लिंगाचा डोंगर आहे बघा मित्र. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्र देवतेचे केवळ निसर्गनंदनवन निर्मित निसर्गनंदनवन. हे काल झाला का तुमचा खेळ? इकडं फुटबॉल खेळत आहेत आणि इकडं क्रिकेट बघूया. आपल्या क्रिकेटच्या पटलावर पण अंडरम खेळणारी पोरं सगळी. सरपाट्या बॉल सरपाट्या बॉल. गुरु नमस्कार. 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 शूटिंग चालू आहे. हो काय मग? बरं झालं. आता काय टेम्पो आलात? नाही जरा त्याच्या पुढे आलो. टेम्पो घेऊन हा नंतर आला. या बरं झालं. हे पण गुरुजी आहे होय. पण आपले नवीन चेहरे दिसत आहेत आपल्याकडे. मारळ धनगरवाडी. मारळ धनगरवाडी. नाव कसं? कांबळे सर. कांबळे सर. राजेश नाही संतोष कांबळे. संतोष कांबळे. बघा कसं जबरदस्त वातावरण आहे. जर का तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर पावसाळा एवढं हिरवंगार असतं सुंदर दिसायला. निसर्ग एवढा जबरदस्त असतो. हवासुद्धा कशी हलकी हलकी हवा चालू आहे. आणि हा जो सह्याद्री पर्वत आहे ना पूर्ण वॉटरफॉल असतात म्हणजे पूर्ण पाणीच पाणी असतं. सगळीकडे झरे असतात.
त्या सह्याद्रीला आणि हिरवंगार असतं पावसाच्या वेळेस बघण्यासारखं असतं. मुलं फिल्डिंग करतायत, 2 टीम पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खेळत आहेत. गुरुजीसुद्धा खेळत आहेत बघा कसे त्यांच्यासोबत. तर मंडळी सुजित गुरुसुद्धा आहेत बघा. यावर्षीची आमच्या गावची जी देवाची पूजा आहे वर्षावळ ती त्यांच्याकडे सुजित गुरु यांच्याकडे होय ना. मग पाडव्यापर्यंत पाडवा ते पाडवा मग यावर्षीची वर्षावळ आहे ती सुजित गुरु यांच्याकडे आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये आहे. तर मी काय म्हणतो सुजित तिकडं जरा पहिलं आपलं वनभोजन होतं तिकडं जाऊन येऊया का जरा फिरून येऊया फिरून. हे संदीप संदीप हे संदीप हाय काय चालू आहे तुमचं. लगोरी खेळताय टीम पाडताय. आणि ये ना तुझं नाव सांग मला. ईश्वरी डांगे ही आपली सबस्क्रायबर आहेत आणि सगळे व्हिडिओ बघते ती होय ना. बघतेस ना. मग आता लगोरी खेळताय ना तुम्ही. ओके खेळा तोपर्यंत आम्ही आहे तिथे. मी व्हिडिओ करतो तुमचा नंतर लगोरी खेळताना. चला खेळा. बाय नाही हाय इथेच आहे आपण संध्याकाळपर्यंत असणार आपण. बरं ही टीम कोणाची. तुझं नाव काय. सायलीची. ही टीम सायलीची आणि ही टीम कोणाची. ईश्वरीची. ईश्वरी आणि तुझं नाव काय मग. मिताली. मितालीने ईश्वरीची आणि ही सायलीची टीम आहे. हे चला बघूया कसं खेळतात बघूया. सुरुवात कशी करतात ते बघूया. तर मंडळी हा जुना खेळ जो आहेत ना आपल्याला हे आता लोप पावत चालले जुने खेळ. आता ह्या लगोऱ्या इथे लावलेल्या आहेत मुलीने. आणि तिकडं तो बॉल कसला तयार केलायस का बॉल बघूया. कापड्याचा आहे. हां हा खरा बॉल बघा म्हणजे हा खरा बॉल. हा जुना बॉल आहे बघा. असाच बॉल बनवला जायचा कापडाचा. आणि आताच्या मुलांना हे असले खेळ माहिती असायला पाहिजेत. सगळे मोबाईलवर असतात ना म्हणून आहे ना बरोबर ना. हां मग चला बघूया सुरुवात करा. बघूया सुरुवात होते. मिताली वाटतं फोडते आणि इकडं सायली. सायली म्हणजे ती कॅप्टनच आहे त्या टीमची. ती सायली तिकडं राहिले किपिंग करते म्हणजे रगोली किपिंग करते. हे चला बघूया. रेडी हे चल. अरे नाही मी झालाय. हां केला चुकला. शेवटची संधी. ओके आउट. तुझा टायमिंग पण चालू आहे. आता ही तरी बघूया फोडते काय. तुझं नाव काय. मानवी. बघूया फोड बघूया पहिल्यांदाच. अरे चुकलं. मजा कशी असते माहिती आहे जेव्हा ही फुटते ना रगोळी जेव्हा फोडली जाते तो जो ढिगारा रगोळीचा जो असा जो स्टेप बाय स्टेप जो ढिगारा लावलाय तो फुटल्यानंतर जे पाळायची आणि ती लावायची जी कसरत असते ना ती जबरदस्त बघण्यासारखी असते रगोळीचं. आणि असे खेळ आता मुलांना पाहिजेत. मैदानी खेळ खेळले पाहिजेत मुलं. त्यांनी काय होतं फिटनेस राहतो त्यांचा मुलांचा. एक धावायचा पाळायचा याच्यामध्ये. हो थोडासा टच करून गेला ना थोडा. हा 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 चुकला. शेवटची चुकला. हे कॅप्टन कुठे आहे. कॅप्टन बघूया. हे कॅप्टन बघूया. चल कॅप्टन येते. अरे हातामध्येच टाकला होता डायरेक्ट. ईश्वरी ते रगुळे आहे ना ती फोडायची आहे तुला. हिला नाही फोडायचं आहे. हा फुटली. फुटली फुटली. वाव मस्त. आता मजा येणार आहे. आता यांची कसरत बघा कशी आहे. आता यांची कसरत बघा कशी आहे. आउट. अरे काय उभी राहतेस तू. मस्त मजा होती यार. लावला नाही असती तर पटापट लावल्या असतात ना तर एक चढले असते त्यांच्यावर. असं आहे ना 3 चढले त्यांच्यावरती. मग आता किती चान्स आता माहिती आहे.
ए सगळी एकत्र थांबू नका. आता सायली पडते की पण कॅप्टन आहे ती त्यांच्या टीमची. कॅच आउट. चला या आता ही कोण फोडते? ही मंगेची पोरगी. काय नाव तुझं? आरोही. आरोही 3 चान्स असतात माहिती आहे ना फक्त. ते चुकीचं कुठं बघ मारतेस तू. एका साईडला. एक टप्पा जाऊन आउट झालीस. तिच्या हातात कॅच गेली तर आउट होशील. चला तोपर्यंत इकडं हे छोट्या मुलांचं बघूया काय चालू आहे ते. ए हाय हाय काय खेळताय रे? फुटबॉल खेळताय. आणि ते किती तिकडे किती जण आहेत? तुम्ही 3 जण आणि तुम्ही 3 जण. वा 3 वर्सेस 3. बघूया फुटबॉल. सुरुवात करा रे. बघूया कसं खेळताय ते बघूया. अरे गोल. हे गोल कुठं आहे? गोल गोल कुठं आहे? हा गोल आहे. काय आहे ते? हे काय ठेवलं नाही बघा गोल ह्यानं साहेबाने. या हा म्हणजे काय माहिती आहे? भारी आहे. तुझं नाव सांग मला एकदा. कौस्तुभनी काय ठेवलं नाही. काय ठेवलं नाही बघा. बघा हा गोल आहे. गोल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हे शेण आहे इकडं. सुकलेलं शेण आहे. ते शेण ठेवलेलं आहे. हा अरे ए गोल झाला आता. आता गोल झाला. हे शिंदे ना तू? हा नाव काय? काय? हा बघूया तू मार बघूया. हा हा हे थांबा किक मारतोय हा. अरे छे कुठल्या साईडला? चुकीच्या साईडला मारलास. हा कसला गोल? बाहेर गोल नाही. तिकडे गोल समोर असेल. होय म्हशी आणल्या आहेत. कुठं आहेत? हाय तिकडं पुढं. इथं पुढं म्हशी आहेत बघा. बघा पाटलांच्या. आता म्हशी काय होतील थोड्या वेळाने तिथं बसतील त्या चिखलात. पूर्ण काळा दगड आहे हा जो पूर्ण कातळा आहे ना पूर्ण काळा दगड आहे. संदीप आणि वीर दोघेजण पुढे चाललेत. तर मंडळी मी कुठे चाललोय माहिती आहे? आम्ही जे सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही मराठी शाळेत होतो ना आमच्या महाराष्ट्राच्या शाळेत असताना लहानपणी आम्ही वनभोजनला ज्यावेळेस इकडे यायचे त्यावेळेस आम्ही कसं इथे देवळाजवळ नसायचं वनभोजन. पण आताची मुलं आहेत छोटी छोटी मुलं एकदम. त्यामुळे देवळाजवळ वनभोजन घेतलं आहे. नाहीतर आमचं वनभोजन कुठं असायचं तिकडं तुम्हाला दाखवतो पाठीमागे. त्याला गाणीचा पर्याय म्हणून बोलतात. त्या गाणीत असायचं. त्या गाणीच्या एरियामध्ये तिथे वनभोजन आमचं असायचं. तर ज्या गावचे मंडळी आमची काय बघत असतील तर तुम्ही बाहेर असाल तर बघा आपला एरिया पहिला जुना. त्याच्या आलाच. अशा तऱ्हेने अजून पुढे आहे बघा समोर. तर म्हणजे हा आहे देवाचा झरा. जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा देवपूजासाठी पाणी नेलं जायचं ना ते इथून नेलं जायचं. ह्याला देवाचा झरा म्हणून बोलतात. पाणी प्यायचं पाणी आहे. इथे पाणी पिऊ शकता. असे वाशे का लावलेले आहेत माहिती आहे? कारण त्या ज्या म्हशी आता बघितलात ना तुम्ही त्या म्हशी आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन पाणी पितात. त्यामुळे ह्या वाशे असे लावलेले आहेत. मग त्याच्यातून कसं मधूनच तेवढे डोकं घालणार मधूनच मान घालणार आणि पाणी पिणार असं ते सिस्टम आहे. तर मंडळी पाहताय कसा भाग आहे बघा. इकडं ओलसर आहे पूर्ण चिखल. इथं म्हशी याच्यामध्ये बसतात. तिकडं पण पाणी प्यायला आहे. आणि हा जो एरिया आहे हा गाणीचा एरिया आहे. हा आंबा आहे बघा गाणीच्या एरियातला हा आंबा. इथे साफ करून ठेवलं नव्हतं गावच्या मंडळीने. परंतु छोटी मुलं असल्यामुळं कसं ते देवळाच्या इथंच घेतलं आहे वनभोजन. इथे चप्पल काढायची असते आतमध्ये. ह्या एरियात आतमध्ये चप्पल नेत नाहीत पूर्वीपासून. आणि मंडळी तुम्हाला सांगतो किती लहान असताना आम्ही इकडं वनभोजनला आलेले आहेत. अजून बघा ह्या चुली तशाच आहेत मांडलेल्या. ह्याच्या दगडाच्या चुली दिसत ना हे तशाच मांडलेल्या. इकडं पुरं पारंब्यासारख्या आहेत. मोठ्या मोठ्या वेली आहेत तिकडं. त्या वेलीमध्ये जाऊन आम्ही पारंब्यासारखे
झुला झुलायचे, एकदम झोके घ्यायचे किती. असे तिकडं पण चुले आहेत, त्यासमोर तिकडं पण चुले आहेत. असा पूर्ण भाग आहे. ज्यावेळेस गावातली लोकांनी साफसफाई केलेलं आहे इथं. हे बघा गाळसुद्धा काढलेला आहे पाण्यातून. हे दोघे बसले तिथं. हा मेन झरा जो आहे, त्याला जो गाणीतला झरा जो बोलला जातो, तर हा मेन झरा आहे. म्हणजे मुंबईतून पाहत असाल तर बघा असं केलेलं आहे. इथे मोटर टाकलेली आहे आणि हे पाणी खाली वरती म्हणजे देवळात नेण्यासाठी इथं मोटर बसवलेली आहे. नवीनच काम केलेलं आहे. इथे पाणी झरा बघा किती मोठा आहे. इथे जर मोटर टाकली तर पाणी पटकन जाईल तिथपर्यंत. पण मेन हा झरा आहे, जे प्यायचं पाणी आहे ते हे आहे इथून. चला आपण जरा पिऊया पाणी. माकड आली होती इथे, असं वाटतंय. मस्त थंड पाणी आहे, अगदी थंडगार पाणी आहे. मस्त अगदी लहानपणीची आठवण आली. आम्ही लहानपणी इथे यायचे, भरपूर मजा मस्ती करायची, मस्ती भरपूर करायची, खूप मजा करायची. या जंगलामध्ये आल्यानंतर इकडे वनभोजनला इकडेच मजा यायची. खरं वनभोजन जर असेल तर इकडे ह्या एरियामध्येच. मी तुला पाणी प्यायचं आहे हां. साईडला घ्यायचं पाणी, पाणी प्यायला इकडे घ्यायचं. हां असं कसं वाटलं? मस्त ना? म्हणजे बघूया कसा चढतोस तो. चल बघूया, चल बघूया. टोपी. संदीप पण चाललाय पाणी प्यायला. संदीप मजा यायची ना जुन्या इकडे आपण यायचे त्यावेळेस. आठवण एकदम. तर म्हणजे मस्तपैकी पाणी प्यायला आता इथून. आता पुन्हा आपण जाऊया गावचे देऊळ जिथं आहे तिथं जाऊया, देवळाची इथे. तिथून काही जास्त अंतर नाही आहे, थोडंच असं मुलांचा आवाज येतो बघा, ओरडतात ते. इथंच आहेत. आणि इथं पारंब्या विहीर हे बघ, इथे इकडे ना वरती पारंब्या आहेत. आणि त्या पारंब्यावरती आम्ही खेळायला जायचे इकडे वरच्या साईडला रानामध्ये. आणि झुला जसं झुलतात ना, हां तशाप्रमाणे असं झोके घ्यायचे आम्ही मस्तपैकी. संदीप काकाला विचार, संदीप काका पण इकडे यायचा. तिकडे नको जाऊ, त्याच्यात नाही जायचं. चांगलं वाटेल. चला पूर्ण व्यवस्थित साफ करून सर्व घ्यायचं. हा असा परिसर आहे बघा मस्तपैकी. तिकडे सुद्धा असं बसायचं जेवायला, तिकडे सुद्धा भाकरी खायला बसायचं. आणि जेवायला ना सगळे इकडे बसायचे. असे लोकम गुरुजी असायचे ना आमचे, त्यावेळेस इकडं आम्ही म्हणजे आम्हाला शिकवायला जेव्हा लोकम गुरुजी होते त्यावेळेस भरपूर मजा यायची. लोकम गुरुजी असले की आम्ही पूर्ण एन्जॉय करायचे, कारण एकदम फ्री असायचे लोकम गुरुजी, मुलांच्यातच वावरायचे. बाईक तिकडे आम्ही चाललो सांग. चला आता आम्ही निघालो देवळात. तर मंडळी जंगलचे जे प्राणी आहेत ना ते सुद्धा गवारेडा असतात, रानडुकरं असतात किंवा बिबट्या वगैरे पाणी प्यायला सुद्धा इकडे येतात. हरण असतात पूर्ण ह्या इथे पाणी प्यायला येतात. हे बघा हे जे दिसतात ना तुम्हाला, हे सड उठलेले ते हे रानडुकराचे आहेत बघा. ही छोटीशी अशी आहे ना, ही रानडुकराची आहे. इथे त्यांची पावलट पण असतील. गवारेडा पण येतात इकडे. हां हां ते मोठा आहे, रेड्यांचं आहेत ते. हां ते हे आहे ना, हे रानडुकरांचे आहेत सर. हे बघ किती छोटे छोटे पाय उठलेत नाही. हा बघ हे पाय ह्याच्यामध्ये उठलेले. हे बघ हे रानडुकरांचे पाय आहेत. इथे इथे गेलेलं असं. आणि
वीरला विचारूया. वीर कसा वाटला हा एरिया तुला? भारी. भारी मस्त वाटलं ना? हा. वाटलं ना तुला असं जंगलात कुठेतरी आलोय रानात? होय. ते दाखवतात माहिती आहे टी व्हीला, हा. तसं वाटतं ना जंगलात फिरतोय आपण. होय. मस्त ना? पप्पा. म्हणजे करवंदाचं झाड आहे आणि करवंदाच्या झाडाला बघा फुलं बघा कशी आलेत. चांगलीच फुलं आले तशी मस्त आहे की. त्याला करवंद धरतील थोड्या दिवसानं. वीर, ती गंगेच्या आडीत जायची वाट आहे वरती. उंचावरती जायची वाट आहे तिकडून अशी फिरत फिरत आहे ना वरती जाते गंगेच्या आडीत. त्याला गंगेच्या आड म्हणतात काय? गंगेच्या. हां. तर मंडळी आलो, पहिलं वनभोजन आम्ही करायचे तिथून आलोय आणि इथं आल्यानंतर ही ही छोटी मुलं पण बघा, ह्यांची सुद्धा क्रिकेटची मॅच आहे. हे तुम्ही पण क्रिकेट खेळताय? बॅट बघ कशी धरतोय, हे अशी बॅट धरतात क्रिकेट खेळतात. जरा मी बॅटिंगला उतरतो आता. हे झालं जेवण बनवून? जेवण सगळं बनवून झालं वाटतं. नैवेद्य पण दाखवून झाला. तिथे पापड तळायचं काम चालू आहे आता. पापड झाले की लगेच पुऱ्या पण झाल्या. अरे यार आम्ही खेळत होतो या पुऱ्या बघा, पुऱ्या पण बनवलेल्या आहेत, पापड पण आहेत एकदम मस्त. स्वीट सुद्धा आहे बघा, गोड गुलाबजामुन मस्त. गुलाबजामुन पण आणले. मग काय ते काय पातावळ्या सगळ्या हे करतात. हां हां. चला इकडे कोशिंबीर वगैरे सगळं तयार झाले. भाजी भाजी पण मस्त आली. चला भात आला, भात आला. चला डाळ पण आली. आता काय आलंय, खेळून पण झालंय. आता निघाले सगळे जेवायला. मुलांना जेवायला वाढतायत. आता नंतर मग मोठ्यानं वाढतील. सगळ्या उन्हात जरा रखरखत्या उन्हात खेळून ना थकलेत सगळे. इथे बसलेत मस्त की जेवायला. हे बघूया. हाय 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 हाय. अरे गुलाब जामुन. जेव भरपूर. चला तर म्हणजे मुलांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. कर. सकाळी उठलो, घरावर चढलो, घरावरून पडलो, तरी नाही रडलो. बोला कुंडली कोहदारी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. करा चालू. चला वीर सुरुवात करा. चला
पहिली छोट्या मुलांची पंगत झाली आणि आता त्यानंतर मोठी मुलं आहेत. मोठ्या मुलांची पंगत बसले त्यानंतर 5वी ते तर म्हणजे आता मोठ्यांची पंगत बसली, छोट्यांची पंगत झाली. तिथे बसले मोठ्यांची पंगत. जेवण घेऊया आता, भूक लागली जबरदस्त. पुरी वगैरे सर्व आलेले आहेत. बरोबर आहे. चला आता पण जेवण हे आता महिलांची एक शेवटची पंगत तेवढी राहिली. मुलं सर्व झाली, बाकी मोठी मंडळी जेवढी होती ती सुद्धा जेवण झाले. आणि आता महिला वर्ग सगळे बसले, पालक वर्ग. हे इकडे बघा. तर मंडळी जेवण वगैरे सर्व आटपलं आहे आणि सर्व मुलं बघा, सर्व मुलं आहेत पाठीमागं. पालक वर्ग, शिक्षक वर्ग सर्व पाठीमागं आहेत. नाही एवढी छोटी छोटी मुलं सगळी इकडे यावरती वनभोजनला आलेत. वनभोजनचा अर्थ त्या नावातच अर्थ लपलेला आहे. म्हणजे वन म्हणजे रानातलं, जंगलातलं भोजन. आणि असं जे वनभोजन इकडे करायला आमच्या गावाच्या. चला, हे आवडलं ना तुम्हाला? जेवलात भरपूर? मस्त. तर मंडळी सर्व झालं आहे जेवण सगळ्यांचं. आणि आता शेवटला जे राहिले होते ना, आमच्याकडं जो बोललं जातं ना तर घरणी, तसं हे शेवटच्या ह्या सगळे जेवण करणाऱ्या वगैरे होत्या वाढणाऱ्या, तर सगळे महिला मंडळी सगळे राहिलेत आता. आणि आता सर्व झालेत जेवण. एवढं तुम्हीच राहिलात ना फक्त? संपली सर्व? ओके. पोटभर जेवा, लाजू नका, मागू नका, पण पोटभर जेवा. म्हणजे काय पाहिजे गो? आज आपल्या शाळेचं वनभोजन गाव मंदिरामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न आलेलं आहे. आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपल्याला बहुमूल्य सहकार्य करून अतिशय चविष्ट जेवण आपल्याला दिलेलं आहे. त्या सगळ्या ग्रामस्थांना टाळ्या वाजवा केली. सगळे पोटभर जेवलात ना? आणि तुम्ही केंद्रस्तर, बीड स्तर, तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेचं नाव उंचावलेलं आहे. संपूर्ण ग्रामस्थांचं नाव तुम्ही रोशन केलेलं आहे. याबद्दल आपण शनिवारी बरोबर 8 वाजता सगळ्या मुलांची मिरवणूक काढणार आहोत. तर सर्व ग्रामस्थ, सर्व जे पालक आहेत त्या सर्वांनी 8 वाजता शाळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता. तुम्ही नेहमी टायमिंगला यायचं साडेसात. विलास गुरव यांनी आपल्याला 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे वनभोजनासाठी. त्याच्या टाळ्या वाजता. तर मंडळी टेम्पो आता निघालाय. तर मुलं सर्व निघालेत घरी. आता आपण पण आता घरी असते आता आपण पण घरी जाऊया. कसं वाटतं? मस्तपैकी वनभोजन तर आटपलंय. मुलं पण सर्व निघतात बघा, टेम्पोतून सर्व निघतात मुलं. तोपर्यंत आपण पण मार्गस्थ होऊया असते, कारण गाडी आम्ही खाली जरा इथून थोडं अंतर खाली गाडी लावली. तर म्हणजे हा व्हिडिओ आजचा वनभोजनचा कसा वाटला? जिल्हा परिषद केंद्रशाळा मारळ, या केंद्रशाळा मारळचा जो वनभोजनचा कार्यक्रम आपल्या आपल्या केदारलिंगीच्या ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये होता. वनभोजनचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे तेव्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे. चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.